बघा, नमस्कार मंडळी. आज परत दिवस उगवला, झोप हे झाली, चेहऱ्यावर तेज आहे. म्हणजे तसं माझं वय 40-45च्या पुढे आहे, पण तशी स्किन अजून सुरकुत्या देत नाही असं मला म्हणायचं आहे. कारण माझं मन प्रसन्न आहे. मन प्रसन्न आहे आणि मन चंचल आहे, म्हणजे एका गोष्टीवर टिकत नाही, त्यामुळे एवढी प्रसन्नता असते. आता बघा, जर आरती वाचलीत, म्हणजे जी गोष्ट भोग ही गोष्ट वाईट नाही असं का म्हणावं लागतंय मला, तर आरती वाचा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाण, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राण, नेती नेती शब्द नये अनुमान, सुरवर मुनिजन योगी समाधिले ध्यान. काय म्हटलंय? सुरवर, मुनिजन, योगी हे काय झाले? समाधानी झाले. समाधान कशात आहे हो? भोग ह्या क्रियेतच सुख आहे. आणि भोग ही क्रिया का सुखी आहे? तर जे ड्रग्स असतं ते जोडीत असतं. म्हणजे ते ड्रग जास्त प्रमाणात तुम्ही घेतलं आणि जर तुम्ही भोग घेतले नाहीत, तर तुम्ही एका म्हणजे मनुष्याचे असुर बनू शकता. तुम्हाला शिंग येऊ शकतात, अशा काही घटना घडू शकतात. मग त्याच्यातून काय आहे? तर ती भोग ही क्रिया आहे असं मला म्हणायचं आहे. मग सुरवर, ऋषीवर, मुनी हे भोग घेत होते. आता प्रयागराजला तुम्ही गेले असाल तर तुम्हाला कळलंच असेल. मग या एवढ्या छोट्या गोष्टीसाठी दुसरीकडे जाऊ नका. माझा पोस्ट बूस्ट करा. माझं हे सांगणं आहे तुम्हाला, म्हणजे हे चूक नाही. म्हणजे बघा, एखाद्या वेळेस जर तुमची शक्ती कमी झालेली असेल किंवा तुम्हाला काही आजार असतील आणि एखादी सुदृढ बाई, म्हणजे जसं दुर्योधनाला त्याच्या आईने म्हणजे गांधारीने लग्न यायला सांगितलं, म्हणजे स्त्री ही शक्ती तुम्हाला देऊ शकते. अर्थात लट किंवा बाईचा वेडा होणं, ह्याच्यात काय झालं? महाभारत झालं. म्हणजे बाईशी सलगी किती असावी? स्त्री ही शक्तिप्रदा आहे, म्हणजे तिच्या कामासाठी किंवा तिच्या इच्छेसाठी सलगी ठीक आहे. पण तुम्ही म्हणाल मी 24 तास आणि 24 घंटे बाईचा पदर धरून राहील, तर दत्ताचं अधिष्ठान होतं हो तिथे. म्हणजे कुत्री मांजरी दत्ताजवळ गाय बी ठेवलेली असते असं मला म्हणायचं. मग ही सलगी कोणाची चांगली? तर जे लहान मूल असतं 15 वर्ष, म्हणजे ते वयात येईपर्यंत स्त्रीची सलगी चांगली असते. कारण स्त्री ही शक्तिप्रदा असते. जर त्या मुलाचा कंट्रोल बाईकडे किंवा आईकडे असेल तर तो मुलगा ताकदीत असतो, तो परिपक्व असतो. अर्थात आईने त्याचे विकेट काढले तर तो उडतो असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मुलगा हा सुज्ञान होईपर्यंत आईकडे असणं योग्य, कारण आई ही शक्तिप्रदा आहे असं मला म्हणायचं आहे. आता मी हे म्हटलं त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, म्हणजे सुरवर मुनिजन योगी समाधीले ध्याना. म्हणजे बघा, एखाद्याने ड्रग्ज घेतला तो असुर झाला, सूर झाला. पण सूर झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे. मग त्याने काय? मानवी शक्तीला काय दिलं? प्राधान्य दिलं. त्या शक्तीला सपोर्ट करण्यासाठी तो काय आला? पुढे आला. म्हणून ते सुरवर आणि मुनिजन. आणि मुनिजन म्हणजे मुनी, म्हणजे सूर झाला. पण मुनी का त्याच्यासाठी आले? तर तो सूर झाला पण तो मनुष्य योनीत येताना तो काहीतरी विकृत होत असेल, म्हणून तो सूर योनीतच त्याला ठेवून मुनिजन त्या गोष्टी करत होते. म्हणजे ऋषी लोक त्या गोष्टी करत होते ज्या गोष्टी करायच्या असतात. म्हणजे जे ड्रग्स असतं ना, त्याच्यात बघा, तुम्ही जर दारू पियालेत ना मंडळी, म्हणजे खूपच दारू पियालेत आणि संडासाच्या बाजूला झोपलेत ना, तरी तुम्हाला वास येणार नाही. अर्थ कळला असेल तुम्हाला? म्हणजे अजिबात वास येणार नाही, तुम्हाला शुद्ध राहत नाही. पण तोच माणूस दारू पियालेला नसेल तर त्याला दुर्गंधी लगेच जाणवते. म्हणजे किती विपर्यास आहे तो बघा. म्हणून मी सांगितलं की अशा प्रकारचं ड्रग्स आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल वाईट विचार, भोग वाईट नसतात असं माझं परत परत ठाम मत आहे. म्हणजे जर तुमची शक्ती कमी झालेली असेल, तुमच्यामध्ये काही आजार असतील, तुमची जर धर्मपत्नी असेल, तिला तुम्ही जेवण दिलं तिच्या मासिक धर्मात, तर तुमचे आजार 100% कमी झालेच पाहिजे आणि तुमच्या चेहऱ्यावर तेज आलं पाहिजे. आता माझ्या चेहऱ्यावरचं तेज म्हणाल तर मी
सध्या तरी भोग माझे म्हणजे नाहीत, भोगाची अजिबात लवलेशात नाही. हां, आता एखादी स्त्री तशीच चालून आली पण श्रीमंत घराण्यातल्या असली पाहिजे, कारण आपण इथे कमी पैशात काम करतो. बरं, नोकरीचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी केला पण तसं जुळण्यासारखं नोकरी भेटत नाही. हां, आता एखाद्या श्रीमंत घराण्यातली अगदी विधवा जरी बाई आली, समजा तिचं लग्न करायचं असेल आणि तिच्याबरोबर लग्न केलं तर तिला 4 पैसे आपण कमवून देऊ शकतो. आणि मी कसा स्वच्छंदी माणूस आहे, म्हणजे सर्व देश फिरण्याचा, त्याच्यातून आनंद मिळवण्याची अशी माझी इच्छा असते. तर अशा सर्व गोष्टी करू शकतो असं मला म्हणायचं आहे. म्हणजे माणसाने एका साचोट्यात बांधून घेऊ नये, म्हणजे डबकं असताना त्या डबक्यामध्येच बांधून राहायचं, हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं. आणि ह्या गोष्टीत काय वाईट नाही. एखादा मुलगा प्रयत्न करून, कष्ट करून त्याचं जर कुठे नशीब उघडत नसेल तर त्याने एखाद्या श्रीमंत स्त्रीबरोबर लग्न केलं, भले ती कुरूप असू दे, काही असू दे, आणि त्याच्यातून जर तो पुढे येत असेल, हां, आता तिचा कुत्रा झाला तर ती गोष्ट वेगळी. म्हणजे नुसता त्यानं तोच धंदा स्वीकारला, म्हणजे ही बाई खाली गेली की परत दुसरं लग्न करायचं, ती बाई खाली आली की परत तिसरं लग्न करायचं, म्हणजे त्या गोष्टीला काही अर्थ नाही. हां, आता त्या बाईबरोबर लग्न केल्यानंतर त्याच्यामध्ये ही जाणीव असेल, माणसामध्ये जाणीव असली पाहिजे. त्या बाईला पण चांगल्या ह्याच्यात ठेवून तो जर स्वतःचा बिझनेस करून त्याच्यासारख्या मुलांना जर मदत करत असेल तर तो काय होतो, प्रतिष्ठित होतो. म्हणजे 4 लोक त्याला ओळखतात, चांगल्या गुणामुळे ओळखतात, असं मला म्हणायचं आहे. तर आता त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आरती मी वाचू म्हणजे ऐकलेत. आता शंकराची आरती ऐका, म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये भेद नसावा असं का म्हटलंय ते बघा, ऐका. अगदी मुलाच्या बाबतीत पण बघा, शंकराने म्हटलंय, लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कांटा काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदरी. गंगा ही कोण होती? लावण्य सुंदरी होती. म्हणजे शंकर आपल्या मुलाला सांगतोय, काय सांगतोय? लावण्य सुंदरी मस्तकी बाळा, तेथुनी आजळ निर्मळ वाहे झुळझुळा, असं मला म्हणायचं आहे. तर बघा, म्हणजे आता माझे पण प्रयत्न तसेच झाले हो. म्हणजे मी बरेच कष्ट करतो पण हातात, बरं, आपलं मन असं आहे की दुसऱ्याला मदत करण्याचं आहे, पण त्याच्यात पण तसा पैसा यायला पाहिजे ना कष्टाच्या मनाने, तर आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. परत आपण मदत करतो ती निस्वार्थीपणे करतो, असं आहे. बघा, तरी पण विचार करा, असं मला म्हणायचं आहे.